नमस्कार. बाळूमामाच्या नावानं चांग भलं या जयघोषाने अवघ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा भाग रंगून जातो. आपल्या खांद्यावर घोंगडी, हातात काठी आणि मागे बकरी असलेला एक अवलिया, ज्याने सामान्य माणसाला भक्तीचा मार्ग दाखवला, ते म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे बाळूमामाचे भव्य मंदिर आहे, जे आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, बाळूमामांचा जन्म कुठे झाला, त्यांनी आदमापूरचीच निवड का केली आणि या मंदिराचा इतिहास काय आहे? आजच्या डी मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांच्या जीवन प्रवासापासून ते मंदिराच्या स्थापनेपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. एक, बाळूमामांचा जन्म आणि बालपण. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अक्कोल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आणि आईचे नाव सत्यवा होते. ते धनगर समाजात जन्माला आले होते. लहानपणापासूनच बाळूमामा इतर मुलांपेक्षा वेगळे होते. खेळण्या बागडण्यापेक्षा त्यांना एकांतात राहायला आणि ईश्वराचे चिंतन करायला जास्त आवडायचे. लहानपणी मामांनी बुद्धी आणि त्यांचे वागणे पाहून अनेकदा लोक त्यांना वेडा म्हणायचे, पण ते वेडे नसून अध्यात्माचा परमोच्च शिखरावर होते. त्यांनी काही काळ आपल्या बहिणीच्या घरी राहून बकऱ्या दाखवण्याचे काम केले, पण तिथेही त्यांच्या दैवी शक्तीचे अनेक प्रयत्न लोकांना आले. 2. बाळूमामांचे कार्य आणि चमत्कार. बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी, प्राणी मात्रांच्या सेवेसाठी वेचले. त्यांच्याकडे बकऱ्यांचा कळप होता. असे म्हटले जाते की बाळूमामांच्या बकऱ्या ज्याच्या शेतात बसायच्या, त्या शेतात सोन्यासारखे पीक आणि त्या शेतकऱ्याची गरिबी दूर व्हायची. त्याच्या जीवनातील अनेक चमत्कार आजही भाविक मोठ्या श्रद्धेने सांगतात. आजारी व्यक्तीला बरे करणे, निसर्गावर नियंत्रण मिळवणे किंवा भक्तांच्या अडचणी दूर करणे, अशा अनेक लीला त्यांनी केल्या. पण मामांनी कधीही स्वतःचा उदो केला नाही. मी देवाचा चाकर आहे, असे ते नेहमी सांगायचे. 3. आदमापूरची निवड आणि समाधी. बाळूमामांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ फिरस्तीमध्ये घालवला, पण शेवटच्या काळात त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावाची निवड केली. आदमापूर हे गाव मामांना खूप प्रिय होते. 1966 मध्ये त्यांनी याच ठिकाणी आपली इहलोकीची यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. 18 मे 1966 रोजी बाळूमामांनी आदमापूर येथे समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की मी इथेच आहे, मी कुठेही गेलो नाही. जो कोणी श्रद्धेने मला हाक मारेल त्याला मी पावीन. 4. आदमापूर मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला. बाळूमामांच्या समाधीनंतर आदमापूर येथे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. काळानुसार या मंदिराचा विस्तार होत गेला आणि आज तिथे एक भव्य आणि देखणीय मंदिर उभे आहे. मुख्य मंदिराचा गाभारा अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. तेथे बाळूमामांची काळ्या पाषाणातील अतिशय सुंदर मूर्ती आहे. मामाच्या डोक्यावर फेटा, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी अशा रूपात मामांना पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. समाधी स्थळ. मूर्तीच्या अगदी समोर मामांचे समाधी स्थळ आहे, जिथे दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. भंडारा. बाळूमामांच्या मंदिरात भंडारा
हळदला खूप महत्त्व आहे. भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळा धमक झालेला असतो. 5. मंदिरातील उपकर्म आणि उत्सव. आदमापूरचे मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून ते सेवा कार्याचे केंद्र आहे. अन्नछत्र. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोफत महाप्रसाद दिला जातो. कितीही गर्दी असली तरी कोणीही उपाशी जात नाही. बकरी सेवा. आजही मामाच्या नावाने बकऱ्यांचा कळप पाळला जातो. या बकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक लांबून येतात. पालखी सोहळा. मामांची पालखी जेव्हा विविध गावांमधून फिरते तेव्हा लाखो भाविक त्यात सहभागी होतात. 6. पर्यटकांसाठी माहिती. जर तुम्हाला आदमापूरला जायचं असेल तर कोल्हापूरपासून हे अंतर साधारण 40 ते 50 किलोमीटर आहे. कोल्हापूर बस स्थानकावरून नियमित बसेस उपलब्ध आहेत. खाजगी वाहनांनीही तुम्ही निपाणी मार्गे आदमापूरला सहज पोहोचू शकता. मित्रांनो, संत बाळूमामांची जीवन म्हणजे साधेपणा आणि भक्तीचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. देव माणसातच आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. जर तुम्हालाही आयुष्यात कधी मानसिक शांतता हवी असेल तर एकदा आदमापूरला नक्की भेट द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका. अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक माहितीसाठी आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.